नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गूळ खोबऱ्याचे उपासाचे पौष्टिक लाडू. त्यासाठी मी इथे एक मोठ्या वाटीने खोबरं खिसून घेतलं आहे. गच्च असा गूळ भरून घेतला आहे. एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि बदाम 10 ते 15 घेतले आहेत. एक चमचा मी वेलची पूड घेतली आहे. 10 ते 12 काजू घेतले आहेत. 15 ते 20 खारीकाचे तुकडे घेतले आहेत आणि आता आपल्याला सोबतच तूपही लागणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून घेणार आहोत. तूप आपलं थोडंसं मेल्ट होऊन देणार आहोत. बदाम भाजून घेणार आहोत. आपले तुपामध्ये बदाम छान फुलले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच कढईमध्ये आपण काजूही भाजून घेणार आहोत. काजू 1 ते 2 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत. हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर हलकासा ब्राऊन रंग आला आहे, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता आपण कढईमध्ये खारीक घालून घेणार आहोत. खारीक ही आपण तुपावर थोडेसे भाजून घेणार आहोत. थोडेसे खारीक फुलल्यानंतर आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. तर इथे खारीक फुलण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात. आता आपण खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबरंही आपण भाजून घेणार आहोत. खोबरं भाजून घेत असताना गॅस आपल्याला पूर्ण लो असं ठेवायचं आहे आणि हलकासा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याचा रंग अगदी हलका ब्राऊन होत आला आहे. तर आणखीन थोडासा हलका ब्राऊन रंग झाल्यानंतर आपल्याला खोबरं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि खोबरं अगदी सुटसुटीत झालं पाहिजे इतपत असं आपण छान खोबरं भाजून घेणार आहोत. इथे खोबरं आपलं हलकंसं ब्राऊन झालं आहे, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच कढईमध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. गूळ आपण हा पूर्ण वाटी भरून घालून घेणार आहोत आणि गूळ भाजत असताना गॅस आपल्याला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि गूळ आपला वितळून घ्यायचा आहे. गुळामध्ये 2 चमचे एवढे पाणी घालून घेणार आहोत आणि गूळ छान असा मेल्ट होऊन देणार आहोत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर आपला गूळ छान मेल्ट झाला आहे, ते बघू शकता. आता आपण त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेणार आहोत. तूप हे गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तूप घालण्याचं कारण म्हणजे आपलं गूळ हे लवकर घट्ट होत नाही. तुपामुळे गूळ जास्त वेळ पातळ राहतं, त्यासाठी आपण इथे तुपामध्ये गूळ घालून घेतला आहे. तुपामध्ये गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला एकसत ढवळवून घ्यायचं आहे. एकसत म्हणजे फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी फिरवते. 2 ते 3 मिनिटांनंतर गुळामध्ये तूप मिक्स झालं आहे. तर इथे बघू शकता हलके बुडबुडे दिसत आहे, म्हणजे आपलं हे गूळ छान असं शिजलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. शेंगदाणे हे मी आधीच भाजून घेतले आहे आणि त्याची साल काढून घेतली आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटांसाठी पल्प. शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाहीत, अगदी क्रशस असे असल्यासारखे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत आपण. 1 ते 2 मिनिटांसाठी पल्पवर केल्यामुळे बघा इथे आपला क्रश छान तयार झाला आहे. अगदी जाड असाही क्रश नाही, अगदी बारीकही नाही, समप्रमाणात झाला आहे. शेंगदाण्याचा क्रश वाटून घेतलेले आपण खोबऱ्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. काजू, बदाम, खारीक आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि तेही आपण ओबडधोबड अशी वाटून घेणार आहोत. तर इथे आपली ओबडधोबड अशी
बारीक खारी बदामाचे, काजूचे तुकडे इथं दिसत आहेत आणि ओबडधोबड अशी वाटून घेतलेली पावडर परातीमध्ये आपण घालून घेणार आहोत. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण इथे वेलची पूड सगळी घालून घेणार आहोत 1 चमचाभर आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. मेल्ट झालेलं गूळ आपण परातीमध्ये घालून घेणार आहोत आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेताना आपला एक जीव होईपर्यंत एक गोळा तयार होईल इतपत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेणार आहोत आणि छान त्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुपामध्ये हा सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडू अगदी झटपट आणि लवकर वळून होतात. तर इथे बघू शकता अगदी गोल गरगरीत लाडू झाले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू करून घेणार आहोत आणि ते लाडू तितकेच चवीला खूपच अप्रतिम लागतात. खूप असे पौष्टिक आणि हेल्दी लाडू आहेत हे. तर लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. तर इथे बघू शकता आपले लाडू अगदी गोल आणि गरगरी दिसत आहे. एकाच साईजचे लाडू तयार झाले आहेत आणि हे लाडू आपण एका ताटामध्ये ठेवून यावर आपण काळे मनुके लावून घेणार आहोत. एक एक करून सगळ्या लाडूवर आपण काळे मनुके लावून घेणार आहोत. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात हेमोग्लोबिन वाढतं, त्यामुळे आपण इथे काळे मनुके लावून घेणार आहोत आणि हे पौष्टिक लाडू असल्यामुळे तर इथे त्यामुळे मी ही काळे मनुके लावून घेतले आहेत. तर इथे सगळ्या लाडूला मनुके लावून झाले आहेत. तर इथे बघू शकता लाडू आपले किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत. अगदी गोल आणि गरगरीत लाडू दिसत आहेत. तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. लाडू अगदी आपला खूप सुंदर असा दिसत आहे. तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू आहे. तर इथे बघू शकता लाडू अगदी मऊसूद असा झाला आहे. उपवासासाठी हा लाडू एनर्जी बूस्ट आहे. हा लाडू खाल्ल्यामुळे आपला थकवा निघून जातो आणि शरीरामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जी येते. उपवासाच्या लाडवांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.